सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं काल गुरुवारी सकाळी गंगापूर धरणातून 9 वाजेच्या सुमारास 2132 क्युसेसनं विसर्ग सुरू करण्यात आला. तो विसर्ग पुन्हा दुपारी वाढवण्यात आला. दुपारी 12 वाजेच्या सुमारास 3716 क्युसेस एवढा पाणी विसर्ग गंगापूर धरणातून केला जात आहे. हा विसर्ग अद्यापही कायम आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असल्यानं गंगापूर धरणातील पाणी विसर्ग देखील टप्प्याटप्प्यानं वाढवला जातोय. विसर्ग वाढवल्यानं पुराचं मापन असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुन्हा एकदा पाणी लागलेलं आहे. त्यामुळे गोदाकाठावरील अनेक छोट्या मोठ्या मंदिरांना पुन्हा एकदा जलसमाधी मिळालेली आहे. विसर्गात वाढ झाल्यानं गोदाईची पाणी पातळी अचानक वाढली. नदीकाठच्या आजूबाजूच्या परिसरातील किरकोळ विक्रेते, लहान दुकानदार यांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना तातडीनं स्थलांतरित करण्यात आलं. अनेक छोट्या टपऱ्या हलवण्यात आल्या. पाणी पातळी वाढल्यानं प्रशासनानं दुकानदारांना सतर्कतेचा इशारा दिला. तसंच गोदाकाठ पटांगणावर लावण्यात आलेली वाहने काढून घेण्याच्या सूचना तातडीनं देण्यात आल्या. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.